तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर कंप्लायन्स सोल्युशनवर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आपला सचिन. आपल्या सगळ्यांच्या आग्रहास्तव आणि आपण जो दिलेला चांगला प्रतिसाद आहे मागच्या चॅनलला, त्यामुळे मी परत एकदा आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की प्रोफेशनल टॅक्स रिटर्न भरणं किंवा पेमेंट करणं हे गेल्या मागील 2-3 महिन्यापासून किती अडचणीचं होऊन बसलं होतं आपल्या सर्वांना. बरं आहे ना? पेमेंट करणं असू द्या किंवा रिटर्न फाईल करणं असू द्या. पेमेंट तरी होत होते, पण रिटर्न भरताना मात्र आपल्याला प्रत्येकानं खूपच अडचणी येत होत्या. बरं ना? आणि आपल्याला जो आपण डॅशबोर्ड पाहता त्याच्यावरून आपल्या सर्वांना आयडिया आलीच आहे की प्रोफेशनल टॅक्सचं जे पोर्टल आहे ते किती बदल झालेला आहे याच्यामध्ये. तर चला तर मग मित्रांनो, आज आपण पेमेंट भरण्यापासून तर रिटर्न भरण्यापर्यंत पूर्ण प्रोसेस समजून घेणार आहोत आज. बरं ना मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्यावेळेस प्रोफेशनल टॅक्सचं पेमेंट करायचं आहे, PTRCचं जे पेमेंट करायचं आहे त्याच्यासाठी आपण ई पेमेंट या टॅबला क्लिक करू शकतो. आता माझ्याकडे एक टॅन नंबर आहे, तर मी तो सिलेक्ट करतो. त्यानंतर आपण इथं कॅप्चा जो आहे तो ॲड करून कॅप्चा सबमिट केल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीनं डॅशबोर्ड दिसेल. म्हणजे खूप सिंपल पद्धतीने आता PTRCची पेमेंट करण्याची प्रोसेस झाली आहे. इथं आपण बघू शकता का PTRC आणि PTC म्हणजे आपल्याला त्यापैकी कशाचं पेमेंट करायचं आहे ते पण सिलेक्ट करू शकता. त्यानंतर कोणत्या वर्षाचं पेमेंट करायचं आहे. मला आता इथं 25-26 या फायनान्शियल इयरचं पेमेंट करायचं आहे. आणि त्यानंतर मात्र आपल्याला सर्वांना माहितीच आहे की फॉर्म 3B मध्ये आपण याचं पेमेंट करत असतो. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे बरं का, पिरियडिसिटी. जर माझी ॲन्युअल पिरियडिसिटी आहे तर इथं मला कोणत्या याच्यासाठी पेमेंट करायचं आणि इथं मी अमाऊंट टाकायची. बरं, आणि तेच जर मला मंथली करायचं असेल तर मी काय करणार, इथं मंथली सिलेक्ट करून आता मला कोणत्या पिरियडचं पेमेंट करायचं आहे. तर आपल्याला माहितीच आहे की मला आता जानेवारीचं पेमेंट करायचं आहे, म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन डिसेंबरचं आणि पेड इन जानेवारी, म्हणून त्यासाठी मी तो पिरियड जानेवारी सिलेक्ट केला. आणि जी पण अमाऊंट आली असेल, सपोज फॉर एक्झाम्पल मला 11,000 रुपये अमाऊंट आलेली आहे, तर मी ते इथे टाकून त्याबद्दल अमाऊंट अँड TDS काहीच नाही. आपल्याला पण आहे इंटरेस्ट, जर मी काही लेट पेमेंट करत असेल तर त्याचा इंटरेस्ट जो असणार आहे तो मी इथे भरेल. पेनल्टी काय असेल PTRCची तर ती मी इथे भरेल. त्यानंतर कंपोजिशन मनी, फाईन, फी हे जे टॅब दिलेले आहे आता गव्हर्नमेंटने, ते पण आपल्याला हळूहळू त्याच्याबद्दल डिटेल समजेलच. पण आता इथे आपण तुर्तास तरी मी रेग्युलर पेमेंट करत असल्यामुळे काहीच टाकणार नाही. त्यात एकदा खाली आल्यानंतर टोटल डिपॉझिट आणि इथं टोटल आपण बघू शकता का मला टोटल जी मी इथं टाकली आहे. सपोज मी इथं जर पेनल्टीमध्ये 100 रुपये टाकले तर टोटल ॲटोमॅटिकच चेंज होताना आपण इथं बघू शकता. बरं ना, तर मला इथं काही पेनल्टी नाही, त्यामुळे मी पूर्ण फक्त 11,000 पेमेंट करणार. आणि लोकेशन, आता आपल्याला माहितीच आहे का मी जर नाशिकमधून भरतोय तर मी त्याच्यासाठी माझं नाशिक लोकेशन घेतो आहे. इथं मी माझा नंबर टाकत आहे. बरं ना, आणि मेक पेमेंटला जाऊया. त्यानंतर आपण बघता का इथे जुन्या पोर्टलमध्ये आपल्याला सगळ्यांना आठवत असेल, इथं ग्रास प्लस ऑदर सुद्धा दाखवत होतं गेटवे पेमेंट थ्रू, पण अजून तरी ते पेमेंट गेटवे इथं अपडेट झालेलं नाही आहे. तर चला आपण ग्रास थ्रू इथं पेमेंट करण्याची प्रोसेस घेऊ. मी ॲग्रीला क्लिक केलं, डिटेल व्हेरीफाय केलं आणि प्रोसेस टू पेमेंट केलं. त्यानंतर आपण बघू शकता की इथं ओपन टू ग्रासवे आणि मला एक डिपार्टमेंटल ID जनरेट झालेला आहे. त्यानंतर आपण इथं बघू शकता की पूर्ण चलन प्रोसेस काय आहे काय नाही ते, त्याच्यानंतर नाव, कंपनीचं नाव, आणि याच्यानंतर मात्र आपण सरळ खाली येऊन पेमेंट गेटवे. बरं ना, का इथं मी कोणत्या पेमेंट गेटवे थ्रू पेमेंट करणार आहे इथं त्या पद्धतीने करू शकतो. SBI असेल, तुमचं कोणता अकाउंट असेल त्या हिशोबाने. सपोज मी तरी रिकमेंड करतो का बिलडेक्स माझ्या अनुभवानुसार चांगला गेटवे वाटला. का सांगतो, कारण की बिलडेक्सला ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस बाकीचे पण बँका खूप साऱ्या ओपन होता. आणि यानंतर मात्र मी तर सिलेक्ट करून खाली कॅप्चा टाकून पेमेंट करू शकतो. आपण इथं कॅप्चा ॲड करूया. त्यानंतर ॲग्रीला क्लिक करून आपण टू प्रोसेड करू शकतो. आणि हायर आल्यानंतर आपल्याला SMS येईल चलन जनरेट GRN नंबरचा. हा आपल्याला इन फ्युचर GRN नंबर काढताना सुद्धा फायदा होतो. ओके केलं, मी क्लिक केलं.
आणि आपण बघू शकता की इथं माझं सरळ नेट बँकिंगला घेऊन जात आहे, प्रोसेस टू फाईल. आणि ज्यावेळेस मी नेट बँकिंगला फी वगैरे घेतो त्यावेळेस मात्र नेट बँकिंग थ्रू आपलं सिम्पल चलन जनरेट होतं. इथं आपण बघू शकता का हे चलन माझं इथपर्यंत पुढचं प्रोसेस माहितीच आहे का नेट बँकिंग थ्रू आपण हे सगळे हे करू शकता. इथून पेड केल्यानंतर आपण ह्या पद्धतीचं चलन जनरेट झालेलं आपण बघू शकता का इथं पेमेंट चलन जनरेट झालेलं, MTR नंबर, आपण कधी पेमेंट केलं काय त्याचे डिटेल्स, इथं अमाऊंट, ह्या पद्धतीने आपल्याला सर्व डिटेल दिसत आहे. म्हणजे आपलं टॅक्स पेमेंट सक्सेसफुली जनरेट झालं हे असं आपण समजू शकतो. पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपला जो डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डला यायचं आहे GST.gov.in. आता तर चला आपण लॉग इनची प्रोसेस करणार आहोत, म्हणजे रिटर्न भरणार आहोत. ते कसे भरायचे ते समजून घेऊया. मी इथं लॉग इन फॉर एक्झिस्टिंग डीलर इथं आल्यानंतर आपण क्लिक करू शकतो. इथं आपल्याला जो रिसेट पासवर्ड कोणाचं जायचं, जर आपण सर्वात महत्त्वाचं, जर आपण फर्स्ट टाइम रिटर्न भरत असाल, जर नवीन पोर्टल आला असाल तर आपल्याला प्रत्येकाला रिसेट पासवर्ड करणं हे मॅन्डेटरी होऊन गेलेलं आहे. त्या पद्धतीने आपण ही प्रोसेस दाखवलेल्या पद्धतीने आपला पॅन नंबर दाखवून पासवर्डसुद्धा रिसेट करू शकता. या पद्धतीने OTP घेऊन तर मी माझा पासवर्ड रिसेट केलेला आहे. त्यानंतर हे बघू शकतो आपण. मी इथं माझा टॅन नंबर सिलेक्ट केला, त्याचा पासवर्ड टाकला, पासवर्ड टाकून मी लॉग इन केलं. इथं आपण हे डॅशबोर्ड बघू शकता. इथे ह्या पद्धतीने आपला डॅशबोर्ड इथे झालेला दिसेल आपल्याला, बरोबर ना. आणि डॅशबोर्डमध्ये पण आपल्याला बरेच सारे चेंजेस दिसेल. तर चला आपण इथं आल्यानंतर रिटर्न डॅशबोर्डला जायचं आहे. त्यानंतर मला आता PTRCचं रिटर्न भरायचं आहे. इथं आपण बघू शकता की ॲटोफिल आलेलं आहे PTRC 3B. त्यानंतर मला सिलेक्ट कोणत्या फायनान्शियल इयरचं भरायचं आहे, बरं ना. आता आपलं फायनान्शियल इयर 25-26 चालू आहे म्हणून मी 25-26 केलं. मंथली माझं रिटर्न पिरियडिटी मी मागाशी दाखवल्या पद्धतीने तर मंथली आलं. आता कोणत्या महिन्याचं भरायचं आहे, जसं मी मागाशी सांगितलं डिसेंबरचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते मी कधी भरणार आहे, जानेवारीमध्ये. म्हणून मी इथं जानेवारी सिलेक्ट केला, म्हणजे डिसेंबर महिन्याची माझी सॅलरी झालेली आहे, बरोबर ना. आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन कधी भरणार आहे मी, जानेवारीमध्ये. म्हणून मी इथं जानेवारी सिलेक्ट केलं. सबमिट केल्यानंतर आपण इथं टॅन नंबर, कंपनीचे नाव आपल्याला दिसेल, त्यात कोणत्या पिरियडचं आपण भरतोय ते पिरियडिसिटी आपल्याला दिसेल. त्यानंतर आपण खाली आल्यानंतर डायरेक्टच आपल्याला लक्षात येईल की इथे आपल्याला सगळ्यांना आठवत असेल की मागे एक्सेल युटिलिटी होती, बरोबर ना. त्याच्यामध्ये अनेक वेळेस आपल्याला एरर वगैरे येत होते, पण आता ही एवढी सिम्प्लिफाय पद्धत झाली आहे ना की याच्यामध्ये आपल्याला कुठली एरर नाही, फक्त जो कॉलम आहे तिथं फिल करायचं. आता मला डू नॉट एक्सीड 7,500 खाली काहीच नाही, त्याच्या मी जर 0 टाकेल. मार्चचा तर इथं काही संबंधच नाही, कारण की ज्यावेळेस आपण फेब्रुवारीचं चलन भरू त्यावेळेस आपल्याला ह्या कॉलममध्ये टाकायचं. पण मार्च टू जान ज्यावेळेस भरणार आहात त्यावेळेस आपण फक्त ह्याच कॉलममध्ये भरणार आहे. त्याच्यामुळं मी काय करणार आहे, इथं 0 राहणार. आता 7,500 ते 25,000पर्यंत, म्हणजे फिमेल आहे का माझ्याकडं काही, बरोबर ना. तर फिमेल काहीच नाही म्हणून मी इथं 0 केलं. त्याच्यानंतर फेब मॅथचं काहीच नाही. त्याच्यानंतर 7,500 ते 10,000मध्ये कोणी आहे का माझं, हो नक्कीच आहे. तर किती आहे माझ्याकडे 7,500 ते 10,000मध्ये, बरं ना. तर माझ्याकडे आता 7,500 ते 10,000मधले 2 आहेत, त्याच्यामुळे मी तर 2 केले. त्यानंतर 10,000च्या वरती काय आहे का माझे, हो किती आहे, तर माझे 10,000 ते 55 आहे. इथं काय काहीच नाही. आपण बघू शकता की इथं मी जे चलन भरले मग 11,350चं आपल्याला दाखवलं, त्याची इथं टोटल पण झाले ऑटोमॅटिकच. म्हणजे मला काहीच करायचं नाही. एवढी सिम्प्लिफाय पद्धत आहे ना, ह्यावेळेस GSTने खूप छान पद्धतीने त्याच्यावर वर्कआउट केलेलं दिसतंय आपल्याला इथं. आणि आपण जे चलन भरलं ना तर ते भरलेलं चलन सुद्धा आपल्या इथं टोटल अमाऊंट दिसेल. पॅनल्टी वगैरे आपलं काही नाही आहे, आपण रेग्युलर रिटर्न भरत आहोत त्यामुळे. आणि इथं आपल्याला आता एक्सेस आपल्याला इथं अमाऊंट दिसत असेल का, तर त्यावेळेस काय होतं, मी एक पॅनल्टी भरताना एक्सेस पॅनल्टी भरून ठेवली होती, पण मी ती युटिलाइज नाही केली, त्यामुळे इथं माझं एक्सेस क्रेडिट शिल्लक दिसतंय. आणि आता मला भरतो किती मी 11,350, आणि त्यामुळे आपण बघाल का 11,350 चालू चलन आणि राहिलेलं मी आत्ता भरलेलं ते करून परत नेट ऑफ होऊन माझा 800 रुपये बॅलन्सच आपल्याला इथं दिसून येईल. आणि अगोदर आपल्याला चलन मॅन्युअली टाकावं लागायचं, तर इथं काही मी चलन वगैरे काही टाकत नाही आहे, त्याबद्दल त्यांनी सिस्टमने ऑटोमॅटिक घेतलं. त्यानंतर डिक्लेरेशन वर क्लिक करायचं का मी डिक्लेअर करतोय आणि कुठून भरतोय मी, नाशिकमध्ये केल्यानंतर
ऑथोराईज कोण आहे, तर ऑथोराईज व्यक्तीचे नाव. डेझिग्नेशन काय आहे, तर डायरेक्टर. त्या हिशोबाने मी कंपनीचं टाकून सबमिशन करून घेतलेलं आहे, आपण इथं बघू शकता. आणि त्या पद्धतीने मी मोबाईल नंबर टाकून सबमिट, म्हणजे माझं सक्सेसफुली रिटर्न फाईल झालेलं आहे. बरं ना मित्रांनो, म्हणजे आपण एक खूप छान आणि सिंपल पद्धतीने आता रिटर्न फाईल झालेलं आहे. आणि हे रिटर्न फाईल झाल्यानंतर मी माझी जी PDF फाईल आहे ती या पद्धतीने सेव्ह करून घेतलेली आहे माझ्या फोल्डरला. काय झालं, म्हणजे जे रिटर्न डॉक्युमेंट आहेत ते पण सेव्ह करून घेतलं, आणि एकदम सिम्प्लिफाय पद्धत जी आहे ना आपली, ती ह्यामधून आपल्याला झालेली दिसून येते. अशा पद्धतीने आपलं रिटर्न फाईल झालेलं आहे, हे आपण बघू शकता. बरोबर ना मित्रांनो. परत मी ही फाईल क्लोज केल्यानंतर आपण आपल्या डॅशबोर्डला येऊन जातो. तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला आपल्याला हे नक्की मला कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो प्रेम आणि प्रतिसाद आहे त्याच्या तो व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल कॉन दाबायला विसरू नका. म्हणजे मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस आपल्याला ते इमिजिएट समजून जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. आपल्या सगळ्या आवडत्या चॅनल कंप्लायन्स सोल्युशनमध्ये धन्यवाद.